नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पत्नीच्या डोक्यामध्ये 5 किलोचा सिलेंडर घालून पत्नीला संपवल्याचा प्रकार घडलेला आहे। माळशिरस तालुक्यातील पिंपरी या गावातील राजेंद्र जनार्दन करचे वय 31 या युवकाने आपली पत्नी गीता एशाजी जाधव वय 26 हिच्या डोक्यामध्ये 5 किलोचा सिलेंडरची टाकी घालून संपवण्याचा धक्कादायक प्रकार पुणे या ठिकाणी घडला आहे। गीता ही सातारा येथील येवलेवाडी या गावची आहे, तर राजेंद्र करचे हा माळशिरस तालुक्यातील पिंपरी या गावचा आहे। राजेंद्र करचे याने गीताशी लग्न केले होते, मात्र गीता हिने पहिले लग्न फलटण येथील एका युवकाशी केले होते, मात्र तिने ही बाब राजेंद्र याच्यापासून लपवली होती आणि नंतर ही बाब ज्यावेळेस राजेंद्र करचे याला माहित झाल्यानंतर त्या दोघांमध्ये वादावादी होत होती। हे झाल्यानंतर ही पुन्हा गीता हिने राजेंद्र याच्याशी लग्न केल्यानंतर त्याने पुन्हा दुसऱ्याशी चॅटिंग मोबाईल वरती चॅटिंग सुरू ठेवण्याचा प्रकार घडला होता। हे राजेंद्र याच्या निदर्शनास आल्यानंतर शुक्रवार दिनांक 22 मे रोजी रात्री उशिरा राजेंद्र याने गीताच्या डोक्यामध्ये 5 किलोची सिलेंडर गॅसची टाकी डोक्यामध्ये घालून तिला संपवल्याचा प्रकार घडला। राजेंद्र करचे हा पुणे या ठिकाणी रंगकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपला उदरनिर्वाह करत होता। शनिवारी दिवसभर राजेंद्र करचे हा पुणे शहरामध्ये फिरत होता, मात्र संध्याकाळी तो स्वतःहून पोलिसांमध्ये हजर झाला आणि पोलिसांना याबाबतची मी माझ्या पत्नीला डोक्यात सिलेंडर टाक घातल्याचं त्याने सांगितलं। पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली। पत्नीच्या या संशयावरून त्याने तिला संपवल्याचं त्याने पोलिसांमध्ये सांगितलेले आहे। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।